अतिशय सुंदररित्या करून दाखवलं, करून घेतलं, त्यामुळे ते लक्षात आलं आणि रेग्युलर आता अभ्यास करताना किंवा लिहिताना मी ते आवर्जून तिचं पाहतो की ती त्याच वळणाने लिहिते का. हो हो त्यामुळे ते तिलाही त्याच्यात थोडी मजा यायला लागली की नाही हे अक्षर असं काढलं पाहिजे. 100% इम्प्रुव्हमेंट झाली. नमस्ते, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. हा, ओमचं तर अक्षर छानच केलंय तुम्ही. त्याच्यात काय विषय म्हणजे काय कुठं बोलण्यासारखी जागाच ठेवली नाही. तो आता 6वीला आहे, त्याला रोज हँड रायटिंग लिहून सुद्धा त्याच्यात एवढा ग्रोथ झाला नव्हता. एवढा 21 दिवसात झाला बरं का सर. तिच्या युनिट टेस्टला तिला मार्क खूप छान मिळालेत अक्षर सुधारल्यामुळे. नाही, क्लास चालू झाल्यापासून उज्ज्वलचे अक्षर लई मॅडम सुद्धा फोन करून सांगले तर उज्ज्वलचे अक्षर एवढंच कसं ही केलं होतं. श्रीपाद मध्ये पण छान प्रोग्रेस झालेली आहे. सुरुवातीला तर खूपच कंटाळा करायचा रायटिंगच्या बाबतीत, पण आता बऱ्यापैकी तो इंटरेस्ट दाखवतोय लिहिण्यामध्ये. आणि हँडरायटिंग मध्ये फरक पडलाय. आधी खूप वाईट होतं, म्हणजे नोटबुक उघडल्यावर अरे तेजस हे काय असं वाक्य यायचं. अक्षर पहिलं खूप खराब होतं, आता चांगले येते बऱ्यापैकी. गुड इव्हिनिंग. आवाज येतोय? गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हिनिंग. गुड इव्हनिंग सर. आज होमवर्क नव्हता, म्हणजे कालचा होमवर्क नव्हता तुम्हाला. बऱ्याच दिवसांनी थोडं रिलीफ मिळालं असेल तुम्हाला. पॅरेंट्स पण आहेत ना सोबत? हो सर. हो सर. ओके, सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि स्वागत. बरं, पहिल्या दिवसाचा आणि कालपर्यंतचा प्रवास कसा वाटला तुम्हाला? काय फरक जाणवतोय का नाही? जाणवतोय सर. हो सर. हो सर. जाणवतोय सर. काय फरक पडला? बोलण्यासाठी धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद आताच नको. अक्षर बदलला. मला नाही वाटत. थँक्यू. थँक्यू सर. कशाबद्दल थँक्यू? तुमची मेहनत आहे याच्यात. हा, तसेच पालकांनी सुद्धा भरपूर, म्हणजे आपल्या मुलांसाठी भरपूर मेहनत घेतलेली. ह्याच्यात सगळी तुमची मेहनत आहे, पॅरेंट्सची आणि आपल्या मुलांची. ह्याच्यात फक्त काय मी गाईड केलं तुम्हाला. ह्याच्यात अजून मला असं वाटतं अजून थोडीशी मेहनत जरी केली असते ना काही लोकांनी, म्हणजे खरं तर मुद्दाम त्यांनी क्लास मिस केलेले नव्हते, अडचण होती त्यांना, पण अजून बेटर करू शकले असते. थोडा जरी फरक झाला असेल तरी त्याच्यात तुमची मेहनत आहे आणि विनर आहात तुम्ही असं समजा स्वतःला. तुमचं कॉम्पिटिशन स्वतःलाच कम्पेअर करा. तुम्ही तुमच्या फ्रेंड बरोबर कॉम्पिटिशन किंवा कम्पेअर करू नका. पहिल्या दिवसाचं हँडरायटिंग आणि कालचं म्हणजे आजचं समजा, त्याच्यात बघा थोडा जरी 20% जरी फरक पडला असेल ना तरी भरपूर आहे. कारण की फार लहान आहात. दुसरीपासून काय आपला उज्ज्वल दुसरीला आहे, त्याची पण हँडरायटिंग तुम्हाला दाखवतो. त्याने फार मेहनत घेतली बिचाराने. बहुतेक एक दिवस काहीतरी मिस केला त्याने, 1-2 दिवस, पण रोज क्लासला सगळेच हजर होते. वैयक्तिक कोणाला सांगत नाहीये, पण बऱ्यापैकी मेहनत केली. मेहनत सगळ्यांनीच केली, पण मला वाटतं अजून बेटर झालं असतं. रोज क्लास म्हणजे अटेंड तर सगळेच करत होते, होमवर्क माझ्या त्याच्यानुसार झाला नाही असं मला वाटतं. तुम्ही 2-4 पेजेस लिहायला सुद्धा कंटाळा केला. आता हे जे आपण क्लासमध्ये शिकलो पहिल्या दिवसापासून, बेसिक स्ट्रोक्स आणि जोड शब्द, म्हणजे आता शेवटचे आपण जे पॅराग्राफ बघितले तिथपर्यंत जे आपण प्रत्येक डे बाय डे आपण होमवर्क दिला किंवा क्लासमधील जे काही असेल ते त्याप्रमाणेच याच्या पुढे पण कंटिन्यू ठेवायचं आहे. जर तुम्ही ही सवय मोडली किंवा थोडा गॅप केला तर परत हँडरायटिंग तुमची आहे तशीच होणार आहे. याला प्रॅक्टिस फार महत्वाची. कन्सिस्टन्सी म्हणतो ना आपण. भरपूर प्रोग्रेस असा मला दिसतोय बऱ्यापैकी. कोणाचा मराठी लँग्वेजमध्ये प्रोग्रेस आहे, कोणाचा इंग्लिशमध्ये प्रोग्रेस आहे, पण दोन्ही होऊ शकतं. आता एक उदाहरण देतो तुम्हाला. काव्यांजलीनं तिचा थोडासा प्रॉब्लेम होता, टाइम तिला ऍडजस्ट होत नव्हता. मोजून थोडे दिवस तिने क्लास जॉईन केले, पण भरपूर त्याच्यात आता
डिफरन्स म्हणजे कम्पेअर केला तर भरपूर फरक दिसतोय तिच्या हँडरायटिंगमध्ये. अजून तिने कंटिन्यू केलं असतं तर अजून बेटर झालं असतं असं मला वैयक्तिक वाटतं. ठीक आहे, आपण काव्यांजलीला नंतर विचारू. आणि महत्वाचं पॅरेंट्सना एक रिक्वेस्ट आहे माझी, तुम्ही या म्हणजे 20-25 दिवसात भरपूर मुलांसाठी भरपूर केलं, हीच मेहनत कंटिन्यू म्हणजे लक्ष राहू द्यात. जे काही क्लासमध्ये शिकवले ते एकदा रिपीट करायला लावा. रिपीट म्हणजे ज्याच्यात त्यांना म्हणजे पॅराग्राफ लिहायला मजा येत असेल, म्हणजे त्याच्यात इंटरेस्ट असेल तर पॅराग्राफ लिहू द्या. कधी आपण जे स्ट्रोक्स बघितलेत त्याच्याप्रमाणे त्यांना लिहू द्यात. ऍक्च्युली त्याला बेसिक स्ट्रोक्स एकदा परत रिपीट करायला लावा. त्याच्यानंतर आपली 12 खडी, ते वेलांटी उकार हे महत्वाचं आहे आणि शिरोरेषा महत्वाची, सगळ्यात महत्वाची शिरोरेषा. म्हणजे प्रत्येक स्ट्रोक महत्वाचा आहे पण शिरोरेषा अक्षर कधी कधी जरी आपण घाई गडबडीत जरी लिहिलं तरी ज्या टोप्या म्हणतो आपण शिरोरेषेला टोप्या असं म्हणूयात, ठीक आहे, काही हरकत नाही लक्षात राहण्यासाठी. त्या टोप्या जर व्यवस्थित दिल्या तर खराब अक्षर सुद्धा बऱ्यापैकी चांगलं दिसायला लागतं. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्याच्यामुळे शिरोरेषा जी स्लिपिंग लाईन म्हणतो आपण, जेवढी लांब काढता येईल तेवढा प्रॅक्टिस करायचं, तेवढा सराव करायचा आहे सगळ्यात जास्त त्या रेषेचा, आणि उभी रेष जास्त करून. आणि इंग्लिशमध्ये पण उभी रेष भरपूर कामात येते आणि हाफ सर्कल. इंग्लिश एवढं काही हार्ड नाहीये, पण जे देवनागरी म्हणतो आपण मराठी, ते जरा फार म्हणजे जे लहान पोरं आहेत त्यांना अवघड जाते. त्याच्यामुळे एक रिक्वेस्ट आहे, पॅरेंट थोडा जरी फरक पडला असेल तरी त्यांना थोडस शाबासकी द्या. आपल्या क्लास बद्दल काय अनुभव आले तुम्हाला पहिल्या दिवसापासून? तुम्ही पण आम्हाला छान शिकवलं. थँक्यू सर. थँक्यू, वेलकम. तुम्ही शिकवलं त्यामुळे आमचा हँडरायटिंग मध्ये फरक पडला. अजून फरक पडायला पाहिजे असं मला वाटतं. श्रीपाद, हो सर. नक्की का? हो सर, मी मेहनत करेन. ओके, वा. पॅरेंट्सचा अनुभव मला शेअर करा जरा थोडासा. अमितचं बी अक्षर पहिलं खराब होत होतं, आता चांगलं सुधारलंय. हो, अमितने पण भरपूर मेहनत केलेली. सर नमस्ते, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर, गुड इव्हनिंग. ओमचं तर अक्षर छानच केलंय तुम्ही. त्याच्यात काय विषय म्हणजे काय कुठं बोलण्यासारखी जागाच ठेवली नाही. आणि मराठीचं पण तो रोज करतो. आणि हो, करतो तो. त्याचं वैयक्तिक काय म्हणणं आहे सर? 95% वैयक्तिक म्हणजे तो लय म्हणजे जसं त्याला गिफ्ट भेटलंय तसं तो तर जास्तच त्याला म्हणजे होप आलाय त्या गोष्टीचा. देणार आहे सर, गिफ्ट सगळ्यांनाच देणार आहे. तेवढंच की मला नाही ते झालं कमी मिळत होतं तरी पण नाही का थोडं वाटतं ना. हो, ओमने सगळ्यात जास्त कॅचअप लवकर केलं. ओम आणि काव्यांजलीने जे वर्गात शिकवलं ते लगेच त्यांनी आपल्या हँडरायटिंग मध्ये बदल केला. आणि हीच कन्सिस्टन्सी चालू ठेवावं लागणार आहे. ओमसाठी पण हेच सांगेन मी. नाही रोज घेतो मी बसून घेतो. त्याच्यात तुमची पण मेहनत आहे सर. करून घेतो. मी बघतो रोज तुम्ही आजूबाजूला बसलेले असतात, मला दिसतं कॅमेरा चालू असला की. ते कसं असतं, आपण असेल तर आपल्याला पण कळतं ना चुका काय, तो काय करतोय, कुठं जातोय. हो. अक्षरशः तो 25 जानेवारीला 25 जानेवारीला अक्षरशः त्याला टाइम भेटत नव्हता. तो इव्हन त्याने बाईक वरनं सुद्धा मीटिंग त्या दिवशी दुपारी होती, तेव्हा सुद्धा अटेंड करत होता तो. म्हणजे खरं तर त्याची पण फार मेहनत आहे याच्यात. थँक्यू सर. नाही 5 तारखेला तो स्वतःहून म्हटलाय सरांचे 5 तारखेला परत जॉईन करायचे मला. चालेल सर, काय हरकत नाही. हो, वेलकम आहे तुमचं. ओम, चालेल सर, चालेल. बाकीच्यांशी हा सर, मी आरिफ मम्मी बोलते सर. आता 6वीला आहे, त्याला रोज हँड रायटिंग लिहून सुद्धा त्याच्यात एवढा ग्रोथ झाला नव्हता. एवढा 21 दिवसात झाला बरं का सर. 21. आणि त्याची म्हणजे काय होतं, हो त्याची म्हणजे त्याला हीच आयडिया नव्हती ना सर. तुम्ही ते स्लोप जे शिकवलेत ना तेच खूप छान शिकवलेले आहेत.
त्याच्यामुळे तेच महत्वाचं आहे, अक्षराला मॅडम. वळण कसं द्यायचं. हो तेच महत्वाचं आहे. हो हो ते म्हणजे ते मेन तेच त्याला समजत नव्हतं सर. ते क्लासमध्ये खूप छान त्याला समजलं आणि त्याच्यामुळे अक्षर असं वळणदार झालं, पण थोडं तिरपल येतोय सर, नाहीतर हा, ग्रोथ तर ते बऱ्यापैकी थोडस झालाय. त्याला मी बाकी अक्षरात खूप छान सर. शब्द म्हणजे असं वळणदार काढण्याचं अक्षर ते त्याला आलं लक्षात. म्हणजे हो त्याला हो हँडरायटिंग बदल लिहायला केलाय त्याने. सांगूनही त्याच्या डोक्यात हो त्याला ते समजतच नव्हतं ना. रोज हँडरायटिंग लिहायला लावली का लिहायचं, पण मग कसं लिहायचं ते आता त्याने क्लासमध्ये चांगल्यापैकी म्हणजे त्याला ते आधी माहीतच नव्हतं ना सर. बरोबर बरोबर. हो त्याच्यामुळे खूप छान. तुम्ही पण खूप छान शिकवलं, त्याच्यामुळे त्याला बऱ्यापैकी बदल झालाय. फक्त असंच त्याने पुढे केलं पाहिजे एवढं अपेक्षा हो आहे. हो हो आता तसं काय अडचण हो असली बरोबर तर मी आहे. आहेत, मला केव्हाही मेसेज करा, काही हरकत नाही. हो पण बाकी एकच नंबर खूप छान क्लासमध्ये झालं बरं का सर. तुम्ही म्हणजे ते श्लोक शिकवले ना, ते आम्हालाही खूप आवडले. शब्दाला वळण कसं द्यायचं ते खूप महत्वाचं आहे. तेच ते माहित नव्हतं ना पोरांना मेन म्हणजे. लिहायचं म्हणून हँडरायटिंग सुधरवायची म्हणून, पण काय त्याच्यात बदल करायचा शब्दात हेच आयडिया बरोबर. नव्हती, पण मग ती क्लासमध्ये पूर्ण झाली सर. खूप छान ओके झालं ओके बरं का. थँक्यू. मला पण बरं वाटलं हो ऐकून, फीडबॅक ऐकून मला पण बरं वाटलं. हो सर. आता हीच कन्सिस्टन्सी राहू द्या पुढं. थोडस हो सर. गुड इव्हिनिंग सर, मी श्रेयाची आई बोलतेय. गुड इव्हिनिंग मॅडम. हा थोडा आमचा फॅमिली इश्यू झाला, सासूबाईंना बरं नसल्यामुळे थोडा आमचा प्रॉब्लेम झाला. हो हो पण ओव्हरऑल तिच्या युनिट टेस्टला तिला मार्क खूप छान मिळालेत अक्षर सुधारल्यामुळे. पण तिने पण भरपूर प्रोग्रेस केलेला आहे. अजून मला तिच्याकडनं अपेक्षा होत्या. हो 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 नाही ती करेल अजून. आता ही 5 तारखेत. प्रसन्न तू बोल, त्याला बोलायचं माझ्या मुलाला. हा ओके ओके. मला पण क्लास लावायचाय. वा वा वेलकम आहे तुझं. तो ओके आता तुझाच फर्स्टला आहे. हा तो आपलाच आता क्लास. फर्स्टला आहे. हो 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 आता अजून परत जॉईन करायचंय आम्हाला. ह्या महिन्यात जर आम्ही डिस्टर्ब होतो, पण नेक्स्ट मंथ मध्ये आम्ही रेग्युलर करून टाकू व्यवस्थित. बरोबर. तुमचा मेसेज मिळाला होता मला. हो 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 आणि खूप छान प्रगती तिच्या अक्षरामध्ये. आणि मेन ती एक ठिकाणी बसायला शिकले दोघं तासभर स्टेबल. हो तेच ना. नाही 1 तास ह्याच्यात आणि 1 तास अभ्यासाला, 2 तास कंटिन्यू बसायला तर यायला लागलं ना त्यांना. आणि तिच्यामुळे बरोबर हा आहे. पण अभ्यासानं बसायला पण लागला आणि करायला पण लागला मराठी. नाही तर मराठी लिहितच नव्हता तो. इंग्लिश मिडियम नाही, असल्यामुळे मराठी इंग्लिशच. थोडंसं लहान मुलांना अवघडच जाते लिहायला, मराठी हिंदी. खूप छान, तुमच्यामुळे बरीच प्रगती आहे. ओके तुमचा पण वाटा होता याच्यात आणि विद्यार्थ्यांचा पण म्हणजे मुलांचा पण. थँक्यू मॅडम. अजून कोणाला बोलायचं आहे? सर हा नमस्कार मॅडम. उज्ज्वल सांग सरला अक्षर सुधारलेत म्हणून. माझे अक्षर सुधारलेत. नक्की का? आणि उज्ज्वलचं अक्षर ओळखूच येत नव्हतं सर अगोदर. हा मी दाखवणार आहे तुम्हाला प्रत्येकाची हँडरायटिंग. मी पहिल्या दिवसाची आणि नंतरची सगळ्यांची हँडरायटिंग मी आता स्क्रीनवर दाखवणार थोड्या वेळात. थोडासा ती तुमचा उज्ज्वल फीडबॅक घेऊयात म्हटलं. त्याच्यामुळे हा हा ज्यांना बोलायचं असेल काही म्हणजे चुका माझ्याकडनं जरी झाल्या त्या पण सांगा. काही दुरुस्ती अजून बाकी असतील त्या पण सांगा. आणि चांगलं झालं असेल ते पण सांगा. म्हणजे मला पण थोडंसं मोटिवेशन मिळेल. नाही तुमचे क्लास चालू झाल्यापासून उज्ज्वलचे अक्षर लई मॅडम सुद्धा फोन करून सांगले तर उज्ज्वलचे अक्षर एवढंच कसं ही केलं तुम्ही म्हणून. हा ओके ओके चांगली गोष्ट आहे. नाही तो लहान आहे अजून. इतरांच्या तुलनेत तो फार लहान आहे. इतर क्लासमधील मुलं त्याच्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठे आहेत. पण उज्ज्वल तुम्ही त्यांच्याबरोबर तो पण आता रोज क्लासला हजर राहतोय आणि जे होमवर्क दिले ते पण करतोय. मनापासून केलं त्याने. थोडस मराठीचं म्हणजे देवनागरी लिहिताना थोडासा प्रॉब्लेम येतोय. लहान येतो एवढं काही नाही, होऊन जाईल. फक्त जे आता क्लासमध्ये जे शिकवलं गेलंय त्याप्रमाणे त्याच्याकडनं ते करून घ्या. आणि रोज काही ना काही एक पेज का होईना काही ना काही जोड शब्द म्हणू द्यात किंवा त्याला जे आवडेल ते लिहू द्यात. हो हो सर त्याला वेळ भेटणं झाले मग तिच्यामुळंच मार्च मध्ये तुम्हाला असतंय का क्लास चालू? चौकशी केली तरी चालेल. तेच 5 तारखेला माझ्या मुलाचा 10वीचा अभ्यास आहे. त्याला मोबाईल लागणार आहे. बरोबर तिच्यामुळे त्याचा क्लास चालू झालाय. चालेल चालेल काय हरकत नाही मॅडम. चालेल मॅडम धन्यवाद थँक्यू. मला तुमचा स्वभाव लय आवडलाय पण सर आमचे लय भारी आहेत. त्याला क्लासला चालल्यावर एवढी करते. तुमचा क्लास म्हणलं का आधी जॉईन होते. नाही टाइम भेटला तर करू देते. नाही म्हणलं तर मार्च मध्ये हो एक्झाम झाले जॉईन होते. चालेल मॅडम थँक्यू. हा. ओके देशमुख सर. हॅलो
बोला ना सर. नमस्कार सर. नमस्कार. ऍक्च्युअल मिसेस टीचर आहे. हो हो आमचं क्लास लावण्यावर नाही दोमत होतं की क्लास अक्षर लेखनचा असू शकत नाही, त्याच्यात काय मी हेही शिकू शकते असंही चाललं होतं, पण नाही म्हटलं लावायचं आहे आपल्याला क्लास बरं का. तर तिलाही लक्षात आलं की इम्प्रूव्हमेंट आहे. लक्षात आलं स्ट्रोक कसे असतात, प्रत्येक अक्षराला एक स्ट्रोक असतो. बरोबर. स्ट्रोक जसे मुलांना लक्षात येतील त्यांच्या हाताने गेले तरच ते शक्य आहे. हो 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 आणि ते तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे सर. अतिशय सुंदररित्या करून दाखवलं, करून घेतलं, त्यामुळे ते लक्षात आलं आणि रेग्युलर आता अभ्यास करताना किंवा लिहिताना मी ते आवर्जून तिचं पाहतो की ती त्याच वळणाने लिहिते का. हो हो त्यामुळे ते तिलाही त्याच्यात थोडी मजा यायला लागली की नाही हे अक्षर असं काढलं पाहिजे. 100% इम्प्रूव्हमेंट झाली त्यामुळे. दुरुस्ती मी प्रत्येक वेळेला तिला सांगत गेलो, तिची काय चूक असेल ते तिने लगेच दुसऱ्या दिवशी लगेच दुरुस्ती केली. हो खरंय सर, खरंय, एकदम बरोबर आहे. ऍक्च्युली मी तर इव्हन माझा आता 12वीला मुलगा आहे, मी त्याला सुद्धा सांगितलं, अरे म्हटलं असं असं मी केलं, तो आता नाशिकला असतो, त्यालाही सांगितलं, तर म्हटलं वेळ मिळाला ना नंतर तर तू सुद्धा जॉईन हो, बघ फक्त काय हे सुद्धा आर्टच आहे. नक्कीच हे शिकलं पाहिजे आणि नक्की चांगलं अक्षर होईल याच्यात काही शंका नाही. फक्त मेहनत पाहिजे सर. 100%. आता त्याच्यात राहिली प्रॅक्टिसचा भाग. आम्ही आता सुट्ट्यांमध्ये ना सर 100% त्याच्यावर काम करणार. आता सुट्ट्यांमध्ये रोज एक एक पान दोघं इंग्रजी आणि मराठी हे करूनच घ्यायचंय आम्हाला त्यांच्याकडनं. हो सर नक्की. आणि नेमकं इंग्रजीच्या टायमाला काव्यांजलीला वेळ भेटत नव्हता. हा ती अडचण झाली. मला इंग्रजीचं पहिल्या दिवसाचं जे बघितलं तेवढंच, नंतर काय मला हँड रायटिंग तिचं बघायलाच भेटलं नाही ना. नाही हो बरोबर आहे सर, खरंय. तुमची मेहनत कामाला आली सर, नक्कीच. माझं कामच होतं ना सर ते. सार्थकी लागला हा वेळ, नक्कीच. थँक्यू सर, थँक्यू. हो मनापासून धन्यवाद तुमचे. हो सर. वेलकम आहे सर. कधीही आता मी खरं तर तुमचं मार्गदर्शन घेत राहील. नाही नाही मी तर आहेच. आता आपण थोडक्यात जवळ पण आहे, भेटूच आपण नक्की. हो सर नक्की. आणि भविष्यातले जे काही येणारे क्लासेस असतील त्याच्यासाठी काव्यांजलीला मी सांगणार आहे, परत जॉईन करायचंय आपल्याला. आणि मी स्वतः पर्सनल आता तुमची ऍडव्हर्टाईज करणार आहे. धन्यवाद सर, थँक्यू. हे बघा, खरंच आहे, खरंच त्याच्यात शिकण्यासारखं. हो हो हो. नाही ऑनलाईनला पालकांचा विश्वास नसतो पहिली गोष्ट. आम्ही म्हणजे मी आता 2 बॅचेस केले ना सर, त्याच्यात मला काही निगेटिव्ह पण ऐकायला भेटलं. म्हणजे तोंडावर बोलतात लोक. नाही काय आता काय प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन असतो. हो खरंय सर. काय पण 100% आहे सर बरं का. मराठीचं जे झालं ना तेवढी प्रॅक्टिस करू द्या. इंग्लिशचं एवढं काय हे अवघड नाहीये. ते बेसिक स्ट्रोक्स आणि जे स्ट्रोक्स आणि जे अक्षर आहेत कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स त्याच्यात थोडेसे बदल आहेत, तेवढेच, बाकी काही नाही. आणि त्यांना वेलांटी उकार काही नसल्यामुळे अक्षर पण लवकर लिहिता येतं. वैयक्तिक लागली मदत तर काही नाही, गाईड करेन सर मी. येस सर, येस सर, येस सर. नक्की सर. ओके, थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. वेलकम. हॅलो. हा बोला मॅडम. नमस्कार. हा नमस्कार सर. हा काय नाही, श्रीपाद मध्ये पण छान प्रोग्रेस झालेली आहे. सुरुवातीला तर खूपच कंटाळा करायच्या रायटिंगच्या बाबतीत, पण आता बऱ्यापैकी तो इंटरेस्ट दाखवतोय लिहिण्यामध्ये. नाही आता त्याला म्हणजे एवढं की तुम्ही ज्या पद्धतीने संयमाने त्याला सांगतात, आमचं कसं आम्ही रागवणं, थोडंसं चिडणं, मग लगेच त्याचं रडणं असं असायचं. पण आता एवढं म्हणजे मी होमवर्क नसला तरी सर मला काहीच बोलत नाही, असं त्याला त्याचं अरे आपण होमवर्क करत नाही तरी सर्व. नेमकं कसं मला सर किती चांगलं काहीच फरक पडणार नव्हता बोलून, असं झालं ते. प्रत्यक्ष जर ऑफलाईन जर क्लासेस असते तर मग, पण आता पहिल्यासारखी परिस्थिती नाही. त्याला न रागवता की मी केलं नाही तरी सर माझ्यावर चिडतच नाही, मला रागवतच नाही, म्हणजे एकदम शांततेने सांगण्याचा जो तुमचा जो स्वभाव आहे ना, ते त्याला म्हणजे नाही का आवडलं त्याला ते. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे मॅडम.
आणि आणि कसं अजून बेटर झालं असतं, अजून चांगलं झालं असतं. सुरुवातीपासून त्याचं लक्ष होतंच, पण थोडंसं तुम्ही जेव्हा मला रिप्लाय केला तो कंटाळा करतो, तेव्हा मला समजलं की तो लिहायलाच थोडंसं मागे पुढे करतोय. तेव्हा लक्षात आलं की याच्या हँड म्हणजे सराव नसल्यामुळेच हा प्रॉब्लेम होता त्याचा. हो, सराव नसल्यामुळे बरोबर सर. हो. पण आता त्याने प्रॉमिस केलेलं आहे की मी रोज करेल असं रोज तेव्हा नाही, आपलं शेवटचे बोलणं 2-3 दिवस झालं. तो स्वतःहून म्हणत होता. आणि शेवटी म्हणजे आज विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचंय, मी होमवर्क दिला नसताना सुद्धा त्याने आज होमवर्क केलेला आहे. स्वतःहून केलाय. त्याला वाटलं त्याला ते आज होमवर्क नाही म्हटलं कर तुला जो पाठवलाय मग पुन्हा केला आणि त्याने त्याने त्याचं हो. ते पाठ केला की आज होमवर्कच दिला नाही म्हटलं जे दिलं ते पुन्हा रिपीट मग केलं त्याने. बरोबर. छान फरक जाणवतोय सर. तरी पहिला दिवस आणि शेवटचा दिवस बऱ्यापैकी आहे म्हणजे तरी त्याला हो. तुम्ही म्हणताय 20% पण मला तरी वाटतं 50 ते 60% झालाय त्याच्यामध्ये फरक. नाही, मला 50% जरी झालं ना तरी भरपूर समाधान आहे मला. कारण की 100% कोणाकडनंच होणार नाही. नाही आणि अजून आहे त्यांना ना पुढे पुढे ग्रोथ होण्यासारखी म्हणजे हो, स्कोप आहे भरपूर त्यांना. टाइम आहे त्यांच्याकडे अजून. ते कसं आता लहानपणी त्यांना लक्षात आलं नेमकं काय आहे. बरोबर. बेस बेस पक्का झालाय त्यांचा की अक्षराचा स्ट्रोक हो, समजल्यामुळे. हो. जमलं तर प्रत्येकाने एकदा परत बेसिक स्ट्रोक्स पासून एकदा परत प्रयत्न करा. आणि योगायोगाने त्याच्यासोबत त्याची दीदी पण बसायची ना सर आणि तिच्यामध्ये हो, पण हो. अजून इम्प्रुव्हमेंट झाली ही म्हणजे आणि तिला असं वाटायचं माझी काय चुकी मी सरांना कसं सांगू पण एक दोनदा तिने पाठवलेलं आम्ही तुम्हाला म्हटलं नाही. आधीच बोललो होतो मी, बसू द्यात, दोघांना बसू द्यात, काय हरकत नाही. तिचा जरी होमवर्क पाठवला असता तरी किंवा जे काही ती लिहत असेल ते जरी पाठवलं असतं तरी काही मला अडचण नव्हती. उलट मला होमवर्क टाइमवर भेटत नव्हते, त्याच्यामुळे जे करेक्शन होते काहींचे बऱ्यापैकी मला टाइमावर देता आले नाही. नाही तरी तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली सर आणि खूप म्हणजे मुलं म्हणायचे सर आज सुट्टी घ्या ना सर उद्या सुट्टी द्या नाही, ना नाही, पण खरं नाही तर नाही. मी मागच्या बॅचमध्ये अनुभव घेतला होता. खरंच एक दिवस 100% पसंती एक दिवस आहे. सुट्टी दिली की मुलं थोडेसे लिंक हे होऊन तुटून जातात. जाते बरोबर. हां. त्याच्यामुळं मुलांनी फार मेहनत घेतली पहिली गोष्ट. त्यांनी अजिबात सुट्टीच्या दिवशी सुद्धा ते स्वतःहून म्हणायचे की सुट्टी नकोय आम्हाला. अटॅच राहण्याचा प्रयत्न केला. अटॅचमेंटमुळे ना त्या हो, गोष्टी हो. होत नाही, होत काय गेल्या. झालं मुलांचा रिस्पॉन्स असल्यामुळं मला पण सुट्टी घ्यावी वाटली नाही. ऍक्च्युअली 1 तास द्यायला मला काही अवघड नव्हतं. यांच्यासाठी मुलांसाठीच खरं तर ते त्यांना खेळायचं वगैरे असतं, सुट्टीचा दिवस असतो. नाही नाही खूप छान पद्धतीने करून घेतलं तुम्ही. आता मी पण ऍज अ टीचर आहे पण बऱ्यापैकी ते स्ट्रोक झालं बेसिक आपण हे बघा जॉबमुळे मुलांकडे नाही देऊ हो, हो. शकत. बरोबर मॅडम. खरंय, खरंय. जे बेसिक स्ट्रोक्स आहेत तेच महत्वाचे आहेत. ओके. त्यांच्याकडे इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे. ओके. हा ठीक आहे मॅडम, थँक्यू. तुमचा आवाज येत नव्हता. हा 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 आता येतोय चालेल. सर. हो, हो. ओके थँक्यू सर थँक्यू. हा तुमचे पण थँक्यू खूप मॅडम. खूप आभार. चालेल. तुम्ही थँक्यू. मुलांकडून माझे करून नका घेतलं. आभार मानू. तुमच्या मुलांचे आभार म्हणजे त्यांना थोडंसं शाबासकी द्या. तुमच्या मुलांना थोडंसं मोटिवेट करा तुम्हीच. त्यांना पण बरं वाटेल. हे माझं काम मी केलं. मी काय फक्त दुवा होतो. सर पण स्किल शिकवण्यामध्ये तुमचा पण एक खारीचा वाटा राहीलच ना त्यांच्या पुढे अक्षर सुधारण्यामध्ये मूळ पाया तुम्हीच रचला ना सर. नाही, बरोबर आहे. पण ते मुलांनी समजून घेतलं ते महत्वाचं आहे. चालेल मॅडम. ओके, थँक्यू. ओके ओके थँक्यू सर. थँक्यू मॅडम. वेलकम. अजून कोणाला बोलायचं आहे? तेजस. हा, नमस्कार सर. हॅलो. हा सर, बोला ना. चौधरी नमस्कार. बोलतोय. हा, बोला ना सर. हा म्हटलं हँडरायटिंग मध्ये फरक पडलाय. हो. आधी खूप वाईट होतं म्हणजे नोटबुक उघडल्यावर अरे तेजस हे काय असं वाक्य यायचं. आता बऱ्यापैकी चांगलं आहे. म्हणजे सुरुवातीला त्याचं हाईट बरोबर नव्हती. हा. स्ट्रोक काही चुकीचे होते आणि ते आता बघू म्हणजे मी प्रयत्न करतो त्याचा म्हणजे रिव्हिजन घ्यायचा. बरोबर. पण थोडं कसं हे स्ट्रोक आता मी पण सांगायचो त्याला असं काढ पण तो ऐकत नव्हता. तर तुम्ही त्याला
सांगितल्यावर थोडा त्याने चेंजेस केलेत त्याच्यात, केलेत, ते केलेत. बेटर आहे. आणि ज्या इंडिव्हिज्युअल चुका सांगितला ना त्याचा खूप फायदा होईल. आता हो, बघूया सर. तो किती कॅरी करतो, त्याचं काम आहे आता. हो हो, ऍक्च्युली कधीही ठीक आहे, मदत सर. लागली ना तर मला केव्हा मेसेज करा, मी केव्हाही गाईड करायला तयार आहे. गाईड म्हणण्यापेक्षा हो, हो. मदत करायला तयार आहे. मी मधून मधून पाठवत जाईल तुम्हाला त्याचं, हो सर, नक्की. मध्ये मध्ये पाठवत जाईल त्याचा सराव केलेला. नक्की सर, नक्की ना. काही अजून काही चुका असल्या काही असलं तर सांगत जा. हो हो, ओके, ओके. चालेल. थँक्यू. थँक्यू सर, वेलकम. ओके, समर्थ. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. त्याचं अक्षर जरा तिरक येतं बघा. हो हो, त्यासाठी अक्षर काय- जे वळण आहे अक्षरांना ते त्याने बरोबर दिलंय, देण्याचा प्रयत्न केलाय त्याने. फक्त जे तो अक्षर काढतो ते असा स्लॅन्ट जात आहेत त्याची हँड रायटिंग. स्लॅन्टिंग येतात एकदम सलॅन्ट. हो हो, त्याच्यामुळे थोडस जे स्ट्रोक्स आहेत आपले स्टँडिंग लाईन, उभी रेष म्हणतो आपण, ती त्याला जेव्हा टाइम भेटेल उभ्या लाईनचा सराव करायला लावा आणि आडवी रेष जे टोप्या देतो आपण. अक्षर पहिलं खूप खराब होतं, आता म्हणजे चांगले येते बऱ्यापैकी. फक्त त्यांना थोडासा धीर द्या. म्हणजे इतर मुलांशी आता मी जे हँड रायटिंग तुम्हाला दाखवीन, काहींचे चांगले आहेत, काहींचे वाईट आहेत. वाईट म्हणजे पहिल्यापेक्षा बरे झालेत पण इतरांच्या तुलनेत. मग त्याच्यामुळे पालकांनी म्हणजे मी रिक्वेस्ट करतो त्यांना थोडंसं प्रेशर देऊच नका. पहिली गोष्ट आहे, हो. चुकलं जरी तरी हा ठीक आहे, काही हरकत नाही, पुढच्या नेक्स्ट टाइम होऊन जाईल, या पद्धतीने जरी समजवलं ना तरी थोडासा त्यांचा जो उत्साह आहे ना वाढत जाईल. हे मी तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात हे मी सांगण्याची गरज नाही तुम्हाला, पण एक ओव्हरऑल तुम्हाला सांगतोय. चालेल, काही नाही. थँक्यू सर, एकदम म्हणजे Welcome. चांगला फरक. हो, फक्त ते थोडंसं लक्ष द्या. काही हो, हो. अडचण जर म्हणजे लिहिण्यामध्ये किंवा त्याला काही अक्षर लिहायला अजून जर अडचणी येत असतील तर मला कधी फोन करा किंवा मेसेज करा, काही हरकत नाही. चालेल. ओके, थँक्यू. थँक्यू. ओके.